सर्वांना नमस्कार, आदाब। आज नमस्कार। सध्या या राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेहमी आम्ही सगळेजण तुमच्यासारखे लहान लहान मुलांसोबत आणि या शहराचे गोरगरीब फुले शाहू आंबेडकर विचारांचे जे करत होतो, परंतु जे मागच्या 2-3 महिन्यापूर्वी आपले दादा आपल्यातून निघून गेले, म्हणून आपण आज दादाची जयंती साजरी करत आहे। हे दुःखाची वेळ आहे, पण ठीक आहे। आदरणीय दादांनी, अजितदादा पवार साहेबांनी नेहमी तुमच्यासारखे लहान मुले जे आपले गरजू आहे, शिक्षण घेत आहे आणि विविध क्षेत्रामध्ये त्यांची ऊर्जा नेहमी असते की आपल्या राज्याचे तुमच्यासारखे जे मुले आहे ते आज इथून कुठेतरी जगात आपला नाव केला पाहिजे, अशी त्यांची आम्हाला शिकवण होती, प्रेरणा होती। आणि दादाची जयंती साजरा करत आहे। या निमित्त आज आपले या शहराचे शहर जिल्हा अध्यक्ष माननीय अभिजित भैया देशमुख आणि ज्यांनी आज हा अतिशय सुंदर तुमच्यासारखे प्यारे लहान लहान मुलांसोबत आज हा जयंती साजरा करण्यासाठी आज इकडे कार्यक्रम ठेवला आहे। आमचे विशाल भाऊ आमराव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष, आणि आलेले त्यांच्यासोबत सर्व मित्र परिवार, आपण आज दादाची जयंती छोट्यासे या कार्यक्रमानिमित्त साजर करणार आहे। अन्नदान करून तुमच्यासोबत हा आम्हाला खूप आनंद होत आहे की या निमित्ताने आपली भेट होत आहे। आम्ही नेहमी इकडे येत आहे। आमचे ताई, जे तुमची आई आहे, आमचे मोठे ताई आहे, त्यांच्यासोबत नेहमी आम्ही 2-4 महिन्याला आम्ही इकडे येत आहे। काही प्रसंगी आपल्या सोबत कधी आपण मागच्या काळी आपण हे बुक्स वाटप केला होता, बॅग शालेय शिते आपण हे वाटप केला होता। असा प्रसंगी तुमच्या सोबत आम्हाला खूप आनंद होत आहे हा साजरा करण्यासाठी। म्हणून आज हा एक कार्यक्रमने आपला मनोमिलन आहे आणि आम्हाला खूप आनंद होत आहे तुमच्या सोबत जे अन्नदान जीवन हे करत आहे कार्यक्रम। त्या निमित्ताने मी तुमचाही देखील आभार मानतो आणि आपले शहर जिल्हा अध्यक्ष अभिजित भैया देशमुख यांचा आभार मानतो आणि विशाल भैयाने अतिशय चांगला कार्यक्रम तुमच्या सोबत ठेवला आहे, त्यांचाही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आभार मानतो। आता सर्वांनी तुम्ही जेवण सुरू करा, आम्ही पण आपल्या सोबत हे कार्यक्रम जेवण करतो, साजरा करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।